वकिलांचा युक्तिवाद सुरू झालेला आहे। खरातवरती लैंगिक छळ आणि फसवणुकीचा गुन्हा असल्याचं पीडितेचे वकील म्हणतात। दरम्यान खरात वाघ असेल किंवा साप लोकांना दाखवायचा, हरणाची काळी पांढरी कस्तुरी लोकांना द्यायचा, खरातने नरबळी दिल्याचा सुद्धा संशय एकीकडे सरकारी वकिलांनी तो आरोप केलेला आहे, तर खरातवरती लैंगिक छळ केल्याचा सुद्धा गुन्हा आहे। खरातवरती लैंगिक छळ आणि फसवणुकीचा गुन्हा असल्याचं पीडितेच्या वकिलांनी सांगितलेलं आहे। एकीकडे आपण बघितलं, सरकारी वकिलांनी खरातला 7 दिवसांची पोलीस कोठडी द्यायची मागणी केलेली आहे। नवीन अपडेट समोर होते। अशोक खरातची कोर्टात सुनावणी सुरू झालेली आहे, युक्तिवाद सध्या सुरू आहे। दरम्यान खरातने नरबळी दिल्याचा संशय सरकारी वकिलांनी व्यक्त केलेला आहे। खरातला 7 दिवसांची पोलीस कोठडी द्या अशी मागणी वकिलांनी केली आहे। अशोक खरातची सध्या कोर्टात सुनावणी सुरू आहे। 7 दिवसांची पोलीस कोठडी द्या असं सरकारी वकील म्हणतायत। दरम्यान 29 मार्च पर्यंत खरातला पोलीस कोठडी देण्यात येते। आत्ताच्या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण बघतोय। खरातला 29 मार्च पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। आज तारीख आहे 24। 29 मार्च पर्यंत खरातला पोलीस कोठडी देण्यात आली आहे। सरकारी वकिलांनी मागणी केलेली होती, त्याप्रमाणे खरातला 29 मार्च पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। सरकारी वकिलांनी खरातला 7 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी केलेली होती, त्याप्रमाणे अशोक खरातला 29 मार्च पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। लक्ष्मण घाटोळ आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात। लक्ष्मण, 29 मार्च पर्यंत अशोक खरातला पोलीस कोठडी मिळते। अमित, अशोक खरा याला न्यायालयामध्ये हजर केलं होतं। त्यामध्ये महत्त्वाचा युक्तिवाद जो झाला तो जे पोलीस होते, पोलिसांनी एक महत्त्वाची मागणी जी आहे ती न्यायालयामध्ये केली। त्यामध्ये पोलिसांचं असं म्हणणं आहे की अशोक खरात जो आहे त्याच्या फार्म हाऊसवरती जी रिव्हॉल्वर त्यांना मिळून आलेली होती, त्या रिव्हॉल्वरमध्ये 20 काडतुसं त्यांना मिळाली। त्यापैकी 5 काडतुसं त्यांनी वापरलेली होती आणि ही वापरलेली काडतुसं कशासाठी होती, ती नरबळीसाठी वापरली होती का, अशा प्रकारचा प्रश्न त्यांनी न्यायालयामध्ये उपस्थित केला। या गोष्टीचा आम्हाला तपास करायचा आहे आणि म्हणून आम्हाला यासाठी अशोक खरातची पोलीस कस्टडी हवी आहे, अशा प्रकारची मागणी त्यांनी न्यायालयामध्ये केली। आणि दुसरा मुद्दा त्यांचा होता की हा अशोक खरात नावाचा जो व्यक्ती आहे तो त्या ठिकाणी वेगवेगळ्या अंधश्रद्धेच्या पूजा करत होता। त्यानंतर येणाऱ्या भाविकांना काळी कस्तुरी आणि पांढरी कस्तुरी तो त्या ठिकाणी देत होता, हरणांची कातडी देत होता, वाघाची कातडी त्याच्याकडे आहे आणि साप असेल किंवा इतर प्राणी असतील त्यांचे वेगवेगळे अवयव जे आहे तो त्या येणाऱ्या भक्तांना देत होता। मग हे हरणांची कातडी असतील, काळी कस्तुरी असतील, पांढरी कस्तुरी असतील, ही त्या हरणांचे हत्या करून अर्थात ती हरणं मारून तो आणत होता का, याचा आम्हाला तपास करायचा आहे। त्यासाठी आम्हाला त्याची कस्टडी हवी आहे। आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा या कस्टडीमधला होता तो म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या पीडिता आहे त्यांची संख्या मोठी आहे, हळूहळू ही संख्या वाढताना पाहायला मिळते आणि त्यामुळे कदाचित याचा आकडा वाढू शकतो आणि म्हणून त्याची कस्टडी हवी अशी मागणी केलेली होती। आपण पुन्हा बघतोय अशोक खरात याला न्यायालयातून आणलं जाते। मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। त्याची ही सगळी थेट दृश्य बघतोय नाशिक न्यायालयाच्या परिसरातली ही दृश्य आहे। अशोक खरातला आता घेऊन 29 तारखेपर्यंतची पोलीस कोठडी जी आहे ती अशोक खरात याला देण्यात आलेली आहे आणि त्याला आता या ठिकाणून घेऊन नेलं जात आहे। त्याची ही सगळी दृश्य बघतोय आपण नाशिकमधली। अशोक खरात याला आता पोलिसांकडनं घेऊन नेलं जात आहे, मोठा बंदोबस्त आहे। त्याच्या या सगळ्या परिसरामध्ये त्याला बघण्यासाठी देखील प्रचंड गर्दी होती। हा नाशिकच्या न्यायालयाचा परिसर आणि त्या ठिकाणचा हा सगळा गोंधळ आपण बघतोय। मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये त्याला या ठिकाणी नेलं जात आहे आणि ही सगळी दृश्य बघतोय। वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहे त्यांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। समोर आपल्याला इथे पदाधिकारी जे आहेत त्या या ठिकाणी आलेल्या आहे, त्यांना या ठिकाणी रोखण्यात आलेलं आहे। त्याची ही सगळी दृश्य आहे। तर अशोक खरात संदर्भातली कोर्टात सुनावणी नुकतीच पार पडलेली आहे। 29 मार्च पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। 5 दिवस आणखीन पोलीस कोठडी असेल, त्यामुळे खरातची रवानगी पुन्हा एकदा पोलीस कोठडीत होणार आहे। बाजूला घेऊन ठेवलेलं आहे। अशोक खरातला जे आहे ते कोर्टात आणलं होतं। महिलांच्या ज्या महाराष्ट्राच्या महिलांच्या ज्या भावना आहेत की त्याला 2 कानाखाली तरी दिल्या पाहिजेत कुणीतरी जाऊन, म्हणून आम्ही इथं आलेलो होतो। आणि पोलीस जे आहे ते अजूनही त्याला संरक्षण देत आहेत, त्यालाच VIP ट्रीटमेंटमध्ये नेत आहेत। त्यांना म्हटलं आम्ही काही चुकीचं केलं तर आम्हाला ताब्यात घ्या, परंतु आम्हाला सोडतही नाहीत आणि काहीच करत नाही। त्या हरामखोराला सोडलंय त्यांनी। म्हणतो की मी जादू टोना केलाच नाही।
अशोक खरा जो आहे तो भंपक आहे, खोटारडा आहे आणि आता न्यायालयालाही फसवण्याचा प्रयत्न करतोय. देखील फसवतोय अशा प्रकारची भूमिका त्यांची आहे. इकडे न्यायालयात आणखी काही लोक आले होते, त्यांना देखील या ठिकाणी अडवण्यात आलेलं आहे, त्यांना पकडण्यात आलेलं आहे. आपण बघतोय अशोक खरा त्याच्यावरती हल्ला करण्याचाही प्रयत्न काही लोकांचा होता, मात्र त्या ठिकाणी त्यांना या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, त्यांना या ठिकाणून नेलं जात आहे. त्याची ही सगळी दृश्य बघतोय. तृप्ती देसाई यांना काही वेळापूर्वी पोलिसांनी एका बाजूला रोखलं होतं आणि दुसरीकडे आता अशोक खरातला या ठिकाणी जाब विचारण्यासाठी आलेल्या लोकांना देखील पोलिसांनी या ठिकाणी रोखलेलं होतं. त्यांनाही आपण विचारणार जो कैप्टन खरात है, कैप्टन खरात है, जिसने 1 साल पहले एक पत्रकार ने आवाज उठाई थी, उसकी बातमी आई थी, उसके बाद अगर पुलिस ने अगर उसके ऊपर कुछ चौकसी की होती, इंक्वायरी की होती, हाँ तर एवढा लोकांनी आम्ही मिरगावला गेलो होतो. आम्ही तिथल्या नागरिकांना प्रत्येक घराघरात जाऊन भेटलो. दिवसभर मी मिरगावमध्ये होतो. आम्ही तिथं पाहिलं लोक इतके दहशतीमध्ये आहे. का दहशतीत आहे? तिथं जे मंत्री संत्री येत होते, मोठे मोठे अधिकारी येत होते, तक्रार द्यायची कोणाकडे, भांडायचं कोणाकडे? त्यात एका पत्रकाराने हिंमत केली, पेपरला बातमी छापली, तर त्याच्यावरच खंडणीचा गुन्हा दाखल झाला. अरे तेव्हापासून नाही. आता आमची मागणी अशी होती काय हे आता तृप्तीताई देसाई पुण्यावरून इथं आल्या, त्यांचं माझं बोलणं झालं म्हणून आम्ही आता इथे आलो. तर आमचं एकच म्हणणं होतं की जनतेचा जो संताप आहे, गोरगरीब महिला त्यांचं त्यांनी शोषण केलं, भावनांशी खेळला, कुणीतरी दुःख आहे, कष्ट आहे, कुटुंबामध्ये कटकट आहे म्हणून त्याच्याकडे जात होते आणि तो त्याचा फायदा घेऊन त्यांचं लैंगिक शोषण करत होता. म्हणून याचे नीच नराधम, कधी राम रहीम येतो, कधी आसाराम येतो, कोणालाही शिक्षा होत नाही आणि हे मोकाट सुटतात, कायद्याचा धाक राहिला नाही. म्हणून यांना जनतेची ताकद आम्हाला दाखवायची होती. जर संधी मिळाली असती त्याच्या कानफळात वाजवायचं होतं. आम्हाला दाखवायचं होतं ह्या महाराष्ट्रात, शिवरायांच्या महाराष्ट्रात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये या असा नालायक नीचपणा कधी सहन केला जाणार. अशा पद्धतीनं हरामखोरांनी नाशिकचं नाव बदनाम केलं. हरामखोरांनी नाही. आता आम्ही फक्त त्याच्या जवळ जाऊन जर आम्हाला संधी मिळाली असती तर आम्ही त्याच्या कानाखाली जाणार होतो. अशा पद्धतीनं ह्या सगळ्या व्यक्तींना जे या ठिकाणी आलेले होते न्यायालयाच्या आवारामध्ये, त्यांना या ठिकाणी पकडण्यात आलेलं आहे आणि त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. मोठ्या प्रमाणात या परिसरामध्ये गर्दी तैनात झालेली आहे. पुढच्या काही वेळामध्ये वकील जे आहेत, सरकारी वकील, ते या ठिकाणी येतील. मात्र जसं आपण सांगितलं यापूर्वी आम्ही की महत्त्वाचं म्हणजे युक्तिवाद नेमका काय झाला, तर 3 गोष्टींवरती हा MCR जो आहे तो पोलिसांना मिळाला आहे. त्यामधला पहिला मुद्दा की अशोक खरातच्या घरामध्ये जी रिव्हॉल्वर मिळून आली, त्या रिव्हॉल्वरमधल्या 20 पैकी 5 काडतुसं त्यांनी वापरलेली होती. ही 5 काडतुसं त्यांनी कशासाठी वापरली? ती नरबळीसाठी वापरली होती का? ती हरणांची शिकार करण्यासाठी वापरली होती का? याचा तपास त्यांना करायचा होता. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्याच्याकडे जी प्राण्यांची कातडी सापडली, ज्यामध्ये हरणांची कातडी होती, पांढरी कस्तुरी, त्याचबरोबर काळी कस्तुरी, ही देखील तो पूजेसाठी वापरत होता. मग ही पांढरी आणि काळी कस्तुरी तो कुठून आणत होता याचा तपास त्यांना करायचा आहे. आणि तिसरं म्हणजे त्याच्या फार्म हाऊसमध्ये काही कागदपत्र पोलिसांना आढळून आलेली आहे, त्यामध्ये अनेक बेनामी संपत्ती त्याच्याकडे आहे, त्याचा तपास त्यांना करायचा आहे. त्याचबरोबर त्याच्या फार्म हाऊसमध्ये जो मिरगावचा फार्म हाऊस आहे, त्या मिरगावच्या फार्म हाऊसमध्ये एक DVR त्यांना मिळून आलेला आहे, CCTV कॅमेराचा. तर तो DVR त्यांनी कशासाठी आणलेला होता, कुठला तो DVR होता, त्यातून त्यांनी काय डिलीट केलेला आहे याचा तपास आम्हाला करायचा होता. अशा प्रकारची वेगवेगळी मागणी यावेळेला पोलिसांनी आणि विशेषतः सरकारी वकिलांनी केली आणि त्यावरती युक्तिवाद करत असताना आरोपीच्या वकिलांनी देखील युक्तिवाद करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी देखील सांगितलं की पोलिसांकडे 7 दिवस हे पूर्ण वेळ होता आणि 7 दिवस हे पोलीस जे आहे तो याचा तपास का करू शकले नाही, अशा प्रकारची भूमिका सरकारी वकिलांनी मांडली. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे अशोक खरात याला ज्या वेळेला न्यायालयाने विचारलं की तुला या सगळ्या संदर्भात तुला काही बोलायचं आहे का, तर त्यावेळेला तो स्वतःहून पुढे गेला आणि त्यांनी न्यायालयाला सांगितलं की हे जे काही घडतंय, आता हे जे काही माझ्या रिमांडसाठी किंवा मला जी पोलीस कस्टडीसाठी जे सांगितलं जात आहे की रिव्हॉल्वरबद्दल विचारलं जात आहे, कस्तुरीबद्दल विचारलं जात आहे, तर हे प्रश्न मला मागच्या 7 दिवसात एकदाही विचारले गेले नाही 5 दिवसामध्ये. मग हे पोलीस आत्ताच का विचारताय, अशा प्रकारची माहिती जी आहे ती त्यांना या ठिकाणी देण्यात आली. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या सगळ्या घटनेमध्ये अत्यंत महत्त्वाचा होता तो म्हणजे अशोक खरात असं म्हणाला की मी कुठल्याही प्रकारची जादूटोणा करत नव्हतो, कुठल्याही प्रकारची काळी जादू करत नव्हतो, मी केवळ आणि केवळ त्या ठिकाणी पूजाविधी करत होतो. एका वेळेला 100-200 लोक असायचे, त्यांच्यासमोर मी पूजा करतो, अशा प्रकारची माहिती त्यांनी न्यायालयाला दिली. मात्र हे सगळं ऐकल्यानंतर न्यायालयाने त्याला 27 तारखेपर्यंत
कोठडी सुनावलेली आहे. अगदी. आणि लक्ष्मण, यातला आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला म्हणावा लागेल की खरातने नरबळी दिल्याचा सुद्धा संशय सरकारी वकिलांनी व्यक्त केलेला आहे. तर आपण बघतो, नुकतीच सुनावणी पार पडलेली आहे. खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. खरातने 5 नरबळी दिल्याचा संशय असल्याचं वकिलांनी सांगितलंय. कॉस्मॉलॉजीचा अभ्यास होता असं त्याने सांगितलेलं आहे. खरातकडे काळ्या रंगाची रिव्हॉल्वर आणि 31 काडतुसं सुद्धा आढळलेली आहेत. महत्त्वाची अपडेट आपण बघतोय. खरातकडे 6,05,000ची रोकड सापडली आहे. दरम्यान आत्ताच्या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय ती खरातने 5 नरबळी दिल्याचा संशय वकिलांनी व्यक्त केलेला आहे. नुकतीच सुनावणी पार पडलेली आहे. आपण बघतोय 5 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. तपास केला जाईल. मात्र पुन्हा एकदा आपण जाऊया लक्ष्मण घाटोळकडे. लक्ष्मण, सगळ्यात महत्त्वाची अपडेट अशी की 5 नरबळी दिल्याचा संशय वकिलांनी व्यक्त केलेला आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये महत्त्वाचं म्हणजे पोलिसांनी 3 मुद्द्यांवरती हा रिमांड जो आहे तो मिळवलेला आहे. न्यायालयाला त्यांना पटवून देता आला आहे की त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा जो होता तो हाच होता की जी रिव्हॉल्वर त्याच्या फार्म हाऊसवर मिळून आलेली आहे ती रिव्हॉल्वरमध्ये 20 जिवंत काडतुसं होती. त्यापैकी 5 काडतुसं त्यांनी वापरलेली होती. मग ही 5 काडतुसं त्यांनी कुठे वापरली? ती नरबळीसाठी वापरली का? अशा प्रकारचा थेट प्रश्न जो आहे तो न्यायालयामध्ये वकिलांनी उपस्थित केला, अर्थात सरकारी वकिलांनी आणि पोलिसांनी उपस्थित केला. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो होता तो या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं तर तो होता की त्याच्याकडे काही डॉक्युमेंट्स मिळून पोलिसांना आलेले आहे आणि ते डॉक्युमेंट जे आहेत त्याचा तपास पोलिसांना करायचा आहे, त्याची माहिती पोलिसांना आवश्यक आहे असं त्यांनी म्हणलेलं आहे. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्याच्याकडे काळी आणि पांढरी कस्तुरी मिळून आलेली होती. काही प्राण्यांचे कातडे त्याच्याकडे आहेत, त्याचा तो पूजाविधी त्यांना सांगत होता. या हे कातडे त्यांनी कुठून आणले, त्यानंतर ही काळी आणि पांढरी कस्तुरी आणत असताना त्यांनी हरणांची शिकार केली आहे का, याचा आम्हाला तपास करायचा आहे. अशा प्रकारचे वेगवेगळे मुद्दे त्यांनी न्यायालयाला सांगितले आणि त्यानंतर त्यांनी ही कस्टडी मागितली. त्यावरती आरोपीचे वकील जे आहेत त्यांनी देखील महत्त्वाचे मुद्दे मांडले. त्यांनी सांगितलं की आमच्या असलाकडे म्हणजे या कॅप्टनकडे आपलं खरातकडे जी रिव्हॉल्वर आहे ती लायसन्सधारी आहे, त्यांनी त्याचा परवाना घेतलेला आहे, त्याचं लायसन्स त्याच्याकडे आहे. फक्त राहिला मुद्दा त्या काडतुसांचा, तर तो इतक्या 5-7 दिवस त्यांच्याकडे रिमांड होती, त्या वेळेमध्ये तुम्ही हा तपास करू शकत होते, मात्र तो तुम्ही केला नाही, हे कारण होऊ शकत नाही रिमांड मागण्यासाठी. अशा प्रकारची भूमिका आरोपीच्या वकिलांनी मांडली. आरोपीचे वकील पुढे जाऊन असंही म्हणत आहे की सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रिमांडसाठी लागणारे जे पुरावे आहे किंवा जी मागणी आहे त्यामध्ये हे पुरेसं नाही आहे. यापूर्वी त्यांना रिमांड जी दिलेली होती ती पुरेशा कालावधीसाठी दिलेली होती आणि त्या काळामध्ये पोलिसांनी तपास करणं अपेक्षित होतं, मात्र पोलीस ते तपास करू का शकले नाही अशा प्रकारचा सवाल त्यांनी उपस्थित केला. आणि ही रिमांड देणं आवश्यक वाटत नाही. आणि इतकंच नाही तर जे डॉक्युमेंटचं उदाहरण त्यांनी दिलं की या आरोपीने मोठ्या प्रमाणात बेनामी संपत्ती तयार केली आहे, मालमत्ता तयार केली आहे, त्याच्या फार्म हाऊसवर काही खरेदीचे डॉक्युमेंट सापडले. तर आरोपीच्या वकिलांनी त्या ठिकाणी असा मुद्दा मांडलेला आहे की जी डॉक्युमेंट आहे तर ती सर्वसामान्य माणसांना सहज उपलब्ध होतील. अर्थात रजिस्टर ऑफिसच्या ऑनलाईन पोर्टलवर जरी गेलं तरी त्या ठिकाणी ही सगळी डॉक्युमेंट खरेदीची कागदपत्र जी आहे ती त्या रजिस्टर ऑफिसच्या ऑनलाईन पोर्टलवर सुद्धा उपलब्ध होतील. त्यामुळे त्यासाठी त्याला रिमांडमध्ये ठेवणं आवश्यक नाही आहे, त्यासाठी तुम्ही त्याला रिमांडमध्ये ठेवू नका अशा प्रकारची भूमिका आरोपीच्या वकिलांनी मांडलेली होती. त्यामुळे आरोपीच्या वकिलांनी प्रयत्न केला की त्यांना पोलीस कोठडी मिळणार नाही. मात्र पोलिसांनी जे पांढरी कस्तुरी, काळी कस्तुरी याच्यावरचा एक मुद्दा आणि तिसरं म्हणजे रिव्हॉल्वर वापरली, ज्याचे काडतुसं वापरले गेले, त्यामध्ये नरबळीची शक्यता होती का, हे सगळे मुद्दे तपासण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशोक खरातला त्या ठिकाणी जे ईशान्येश्वरचं मंदिर आहे त्या ठिकाणी त्यांना घेऊन जायचं आहे, त्या ठिकाणी झाडाझडती करायची आहे. ज्या ठिकाणी तो पूजा करत होता ते ठिकाणं कोणते आहे, त्या ठिकाणी जे प्राणी त्या लोकांना दाखवत होता, ज्यामध्ये तो साप काढून दाखवायचा, हरणांची कातडी काढून दाखवायचा, त्यानंतर त्याच्याकडे वेगवेगळ्या प्राण्यांचे नखं होते, तर तो ते कुठून आणत होता, या सगळ्याचा तपास त्यांना करायचा आहे. आणि या सगळ्या मुद्द्यांवरती अखेर न्यायालयाने 29 तारखेपर्यंत या अशोक खरातला रिमांड देण्याचा निर्णय घेतला आणि त्याला आता रिमांडमध्ये पाठवण्यात आलेला आहे. बरं लक्ष्मण, आता प्रेक्षकांना पुन्हा एकदा आपण सांगूया की अतिशय गंभीर असे आरोप खरातवरती करण्यात आलेले आहेत. 5 काडतुसं नरबळी देण्यासाठी वापरली का असा प्रश्न उपस्थित करण्यात आला, संशय व्यक्त करण्यात आला. सरकारी वकिलांनी कोर्टात हा प्रश्न विचारला. तसंच खरातने कस्तुरीसाठी हरणांची हत्या केली का असा सुद्धा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे. एकीकडे खरातला वन कायदा लागू होऊ शकतो, मात्र 5 काडतुसं वापरली ती नरबळी देण्यासाठी वापरली का असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. 5 काडतुसांचं नेमकं काय केलं असा प्रश्न सुद्धा उपस्थित करण्यात आलेला आहे. पुन्हा एकदा जाऊया लक्ष्मणकडे. लक्ष्मण, खरं तर वन कायदा लागू होऊ शकतो याच पद्धतीने मोठा आणखीन एक आरोप असा की
नरबळी देण्यासाठी 5 काडतुसं वापरली का, हा सुद्धा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, हा संशय महत्त्वाचा आहे. बरोबर आहे. जसं आपण सुरुवातीपासून सांगतोय की त्याच्याकडे पहिल्या झडतीमध्ये ज्यावेळेला त्याला पहिल्यांदा ताब्यात घेतलं त्यावेळेला ज्याच्या मिरगावमधलं जे फार्म हाऊस आहे त्या फार्म हाऊसच्या एका बेडरूममध्ये एक रिव्हॉल्वर मिळून आलेली होती आणि ती रिव्हॉल्वर त्याने वापरलेली होती. अर्थात ती जी काडतुसं होती त्यापैकी 5 काडतुसं त्यांनी वापरली होती आणि त्यापैकी काही काडतुसं त्यांनी नरबळीसाठी वापरली आहे अशा प्रकारचा संशय आम्हाला आहे आणि त्या अनुषंगाने आम्हाला तपास करायचा आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा यामध्ये आणखी एक मुद्दा ॲड ऑन करणं आवश्यक आहे ते म्हणजे पोलिसांनी असं म्हटलेलं आहे की या प्रकरणामध्ये अधिक महिला ज्या आहे त्या तक्रार देण्यासाठी पुढे येत आहे. जर याला पुन्हा पोलीस कोठडी मिळाली नाही तर ज्या महिला आता तक्रार देण्यासाठी पुढे येण्याचा प्रयत्न करताय तर त्या पुढे येणार नाही आणि याचे जे काही गुन्हे आहे ते पुढे जाऊन पुन्हा थांबतील, स्टॉप होतील अशा प्रकारचं देखील शक्यता पोलिसांनी त्या ठिकाणी वर्तवली. त्यामुळे ज्या महिला तक्रार देण्यासाठी येत आहे त्यांची संख्या आत्तापर्यंत 5 ते 6ची आहे. कदाचित ही संख्या अधिक वाढू शकते. जर याला पोलीस कोठडी दिली तर अधिक महिला ज्या आहेत त्या आमच्याकडे येतील. त्यानंतर आम्हाला त्यामध्ये अधिक तपास करता येईल आणि महिलांचं लैंगिक शोषण जे त्यांनी केलेलं आहे ते धक्कादायक आहे. एक 67 वर्षाचा इसम 30 वर्षाच्या मुलींचं लैंगिक शोषण करतोय ही समाजासाठी अत्यंत धक्कादायक बाब आहे आणि सामाजिकदृष्ट्या याच्यावर कठोर कारवाई होणं हे देखील महत्त्वाचं आहे असं देखील न्यायालयाला सरकारी वकिलांनी पटवून देण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये महिलांची संख्या अर्थात लैंगिक शोषण झालेल्या महिलांची संख्या वाढणार आहे आणि पुढे जाऊन ही संख्या अधिक होईल. कारण 7 दिवसामध्ये एक दिवसाआड 2 दिवसाआड आमच्याकडे एक महिला येते ती तक्रार करते. काही महिलांनी आमच्याकडे तक्रार न करता केवळ माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अर्थात त्यांनी असं सांगितलं की आमचं नाव कुठे येऊ देऊ नका, परंतु या बाबांनी आमच्यासोबत असं केलेलं आहे हे देखील आम्हाला काही लोकांनी काही महिलांनी येऊन सांगितलेलं आहे. त्यामुळे अशा आणखी काही महिला आहे त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडनं आणखी काही माहिती आणि याने केलेल्या कारनाम्यांचे सगळे गुन्हे जे आहे ते दाखल करणं पुढच्या काळामध्ये आवश्यक असणार आहे आणि म्हणून आम्हाला या आरोपीची कस्टडी आम्हाला हवी आहे, रिमांड आम्हाला हवा आहे असं देखील त्यांनी म्हटलं. आणि आणखी तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्याचे काही डॉक्युमेंट्स आहेत. अर्थात जमिनी खरेदी करतानाचे जे व्यवहार आहे त्यातले काही डॉक्युमेंट फेक डॉक्युमेंट जे आहेत त्यांचं म्हणणं आहे की काही फेक डॉक्युमेंट त्याच्या बेडरूममधून आम्ही जे कलेक्ट केले ते फेक डॉक्युमेंट आहे का खरे आहे याचा तपास आम्हाला करायचा आहे. त्यासाठीच आम्हाला त्याचा रिमांड आवश्यक आहे. आणि त्याबरोबरच आणखी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे ईशान्येश्वरचं मिरगावचं मंदिर आहे त्या ईशान्येश्वराच्या मिरगावच्या मंदिरामध्ये तो त्या लोकांना घेऊन जात होता, त्या ठिकाणी वेगवेगळ्या पूजा करत होता. तर या पूजा करत असताना तो जे काही साहित्य वापरत होता त्यामध्ये प्राण्यांची कातडी होती, काही प्राण्यांचे नखं होते, हरणांची काळी कस्तुरी, पांढरी कस्तुरी होती. हे सगळं तो कुठून आणत होता याचा आम्हाला सगळा तपास करायचा आहे असं देखील न्यायालयाने सांगितलं. आणि हे सगळं सांगितल्यानंतर आरोपीच्या वकिलांनी देखील त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला की त्याच्याकडे रिव्हॉल्वर होती, ती लायसनधारी आहे आणि त्यांनी जे काडतुसं वापरली त्याची देखील माहिती आमच्या आरोपींनी पोलिसांना दिलेली आहे. त्यामुळे त्याचा रिमांड तुम्ही काही मागणं हे काही संयुक्तिक नाही असं तो म्हटलेला आहे. आणि त्याने एक आणखी महत्त्वाचा मुद्दा त्यांनी त्या ठिकाणी मांडला की जी डॉक्युमेंट्स म्हणताय की जे कागदपत्र त्यांना मिळून आलेले आहे, जे खरेदी खत त्यांना मिळून आले आहे, तर हे खरेदी खत पब्लिक डॉक्युमेंट आहे. ते सहजरित्या तुम्हाला त्या रजिस्टर ऑफिसच्या वेबसाईटवरती उपलब्ध होतात. त्यामुळे त्यासाठी त्याची रिमांड घेणं आवश्यक नाही आहे असं देखील आरोपीच्या वकिलांनी त्या ठिकाणी मांडलं. मात्र हे सगळं ऐकूनही न्यायालयाने पुन्हा कस्टडीबाबतचा निर्णय घेतला. मात्र हे सगळं होत असताना सरतेशेवटी हा सगळा युक्तिवाद होत असताना सरतेशेवटी आरोपीला न्यायालयाने विचारलं की बा तुला या सगळ्यामध्ये काही म्हणायचं आहे का, तुझं याबद्दल काही मत आहे का. तर त्यावरती या आरोपीने अर्थात अशोक खरातने पोलिसांना न्यायालयाला पुढे येऊन सांगितलं की मला जे जे प्रश्न विचारले गेले त्या प्रश्नांचं आत्तापर्यंत मी उत्तरं देत गेलो. मात्र हे जे काही आता तुम्ही मला सांगताय का जादूटोणा वगैरे केला किंवा ती कातडी आणली, कस्तुरी आणली, याबाबत कुठलीही चर्चा माझ्याबरोबर आत्तापर्यंत पोलिसांनी केली नाही. त्याबाबतचे कुठलेही प्रश्न त्यांनी मला विचारले नाही. मी असा कुठेही जादूटोणा त्या ठिकाणी करत नव्हतो. पांढरी कस्तुरी, काळी कस्तुरी मी आणत नव्हतो. मी कुठल्याही प्रकारची प्राण्यांची कातडी त्या ठिकाणी आणत नव्हतो. हे सगळं रंगवून सांगितलं जातं असं तो त्या ठिकाणी म्हणाला. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अशोक खरात पुढे जाऊन असंही म्हणतोय की मी 1-2 लोकांना घेऊन त्या ठिकाणी त्या मंदिरात पूजा करत होतो असं नाही आहे. तर माझ्यासोबत एका वेळेला 150-200 लोक असायचे, त्या सगळ्यांची मी त्या ठिकाणी जाऊन पूजा करायचो अशा प्रकारचं देखील त्यांनी न्यायालयाला सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या ठिकाणी असलेल्या सरकारी वकिलांची मागणी जी होती यामध्ये महिलांचं लैंगिक शोषण झालेलं आहे. महिलांच्या लैंगिक शोषणाचा मुद्दा तितकाच धक्कादायक आहे आणि सामाजिकदृष्ट्या देखील तितकाच महत्त्वाचा आणि संवेदनशील आहे. आणि म्हणून न्यायालयाने ही सगळी बाजू ऐकून घेतल्यानंतर या अशोक थोरातला 29 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता त्याच्या मिरगावच्या
फार्म हाऊसची झडती घेतली जाणार आहे. मिरगावच्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी ते काही त्यांनी साहित्य या पूजेसाठी वगैरे वापरलं होतं, त्याचा तपास त्यांच्याकडनं केला जाणार आहे. लक्ष्मण, काही काळ मी तुम्हाला थांबवतोय. आपल्यासोबत अंजली दमानी आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. दमानीजी, आपण बघतोय अनेक संशय व्यक्त केले जात आहेत. 5 काडतुसं नरबळी देण्यासाठी वापरल्याचा संशय वकिलांनी व्यक्त केलाय.